हॅलो, गुड मॉर्निंग। यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 4:30 वाजलेले आहेत आणि अगोदर मी उठून चेहरा धुवून घेत आहे, म्हणजे डोळ्यातली झोप जाते। मग त्यानंतर मॉर्निंगची कामं अगोदर आवरून घेणार आहे। आणि आज इतक्या लवकर उठण्याचं रिझन हेच आहे की आज परडी भरायची आहे, थोडंसं लवकर मला स्वयंपाक करायचा आहे सगळ्या ताईंबरोबर। कारण एक वेळा परडी येऊन गेली की मग नंतर लवकर येत नाही, कारण ते एकट्याच घरासाठी येणार नाही आहेत ते। आज ना त्यांना हळद लागलेली असते, खूप गर्दी असते, म्हणजे सगळेजण काय करतात, परडी घेऊन जातात। मग त्यानंतर त्या तर ताई का करणार आहेत, परडी घेऊन गेल्यानंतर मग परडीसोबत त्यांना पण जावं लागतं, असं आहे। म्हणून आज थोडंसं लवकर उठलेले आहे, म्हणजे अर्धा तास लवकर उठलेले आहे। सगळी कामं मला अर्धा तास अगोदर आवरायची आहेत। तर चेहरा धुवून आता आलेले आहे मी आणि घेतलेलं आहे माझा हतियार म्हणजे झाडू। अगोदर मी इकडे बेडरूममध्ये झाडू मारत आहे, परत इकडं। आणि रात्री दिनेश पप्पा घरी आलेले नाहीत, म्हणजे देवीपाशी काल रात्री गोंधळ होता, म्हणजे ड्युटीला तेल घालायचं होतं म्हणून तिथंच आहेत ते। आणि आता थोड्या वेळात येतील, म्हणजे म्हणत होते की 6-6:30 वाजेपर्यंत आरती नैवेद्य जे आहे ते होईल, मग घरी येणार। तर आंघोळ वगैरे तिकडे झालेली आहे त्यांची, म्हणजे पहाटेच मी फोन लावलेला होता, रात्रभर आले नाहीत, त्यामुळे थोडंसं टेन्शन पण आलेलं होतं, म्हणजे सांगूनच गेले होते तरी पण थोडंसं वाटतं ना। तर आता बेडरूममध्ये झाडून झालेलं आहे, इकडे आलेले आहे मी हॉलमध्ये, आणि इकडच्या रूममध्ये आणखीन मुलं झोपलेली आहेत, आणखीन उठलेली नाही आहेत। आणि इकडे बघू शकता टॅबलेटचे कवर किती पडलेले आहेत, म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ना 2-3 वेळा दवाखान्यात गेला आणि गेले तेव्हा वेगवेगळे चेंज करू ते टॅबलेट दिलेले आहेत, कारण त्याचा प्रॉब्लेम पण तसाच होता अगोदर, वेगळाच त्रास नंतर वेगळाच त्रास असं व्हायचा, त्या हिशोबाने ते टॅबलेट बदलून दिलेले आहेत, त्यामुळे खूप सारे ते झाले। तर ते पण मी सगळं काढलेलं आहे, कारण आता सगळ्याची तब्येत ठीक आहे, पण एक आहे बाबांची तब्येत, म्हणजे कशामुळे ते पायात काटा मोडलेला आहे, त्यामुळे ना त्यांना त्रास होत होता, तर ते परत टॅबलेट काल घेऊन आलेले आहेत। तर झालेलं आहे आतमधलं सगळं झाडून वगैरे। आता बाहेरचं दार मी काढत आहे, पण बघू शकता बाहेर खूप अंधार आहे, आणखीन म्हणजे कोणी उठलेलं नाही आहे, आणि उठलं तरी कसं आतमधलीच कामं सुरू असतात सगळ्यांची, कोणी बाहेर येत नाही, त्यामुळे थोडीशी भीती पण वाटते मला। तरी पण फक्त मी पोर्च झाडून घेणार आहे, आणखीन गेट वगैरे आम्ही खालचं काहीच काढलेलं नाही आहे, फक्त इथं झाडू मारते, भीत इकडे माझं लक्ष खूप होतं, कोणीतरी तिकडून येईल कोणीतरी इकडून येईल, कारण अंधार खूप असतो आणि समोर घर नाही, फक्त शेती आहे, भीती वाटते। फक्त पोर्चमध्ये झाडू मारलेला आहे मी, बाहेरचं मेन गेट मी आणखीन काढलेलं नाही, आणि परत मी दार गेट सगळं बंद केलेलं आहे। आणि अगोदर मी आंघोळ करते, टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे 4:45 वाजलेले आहेत। अगोदर मी आंघोळ करते आणि फरशी मी नंतर पुसणार आहे। तर तुम्ही म्हणसाल ताई उलटच होईल, आंघोळीच्या अगोदरच पुसायचं, पण आणखीन मुलं उठलेली नाहीत, त्यामुळे ना मी नंतर फरशी पुसणार आहे। अगोदर मी इकडे डाळ आणि भात कुकरला लावणार आहे, म्हणजे आज स्वयंपाकामध्ये काय बनणार, सपक वरण, फळं, आंबील हे सगळं बनणार आहे, आणि कडकणी कोडबळ हे सगळं कालच मी बनवलेलं आहे, ते पण आज परडीला घेतलं जातं। तर झालेले आंघोळ, माझा मेकअप झालेला आहे, कारण नंतर वेळ भेटणार नाही, अगदी 5 मिनिट लागतं, जास्त वेळ लागणार आहे, पण नंतर आपल्याला 5 मिनिटही भेटत नाही आहेत। तर आता आलेली आहे मी माझ्या रोजच्या जागेत, म्हणजे किचनमध्ये, आणि पूर्ण किचन काउंटर पाणी टाकलेलं आहे। तसं तर रात्री मी क्लीन करून झोपत असते, तरी पण एक वेळा पाणी टाकून स्वच्छ पूर्ण किचन मी पुसून घेतलेले आहे, आणि अगोदर मी पाणी भरून घेते, म्हणजे आता देवासाठी परत स्वयंपाकासाठी अंसूर पाण्याचा स्वयंपाक बनेल। तर हंडा भरलेलाच होता, तर सगळं पाणी मी बकेटात ओतलेलं आहे, कारण आता बाहेर तर गेट बंद केलेलं आहे, त्यामुळे बाहेर मी गेली नाही, तर हे पाणी मी झाडांनाच टाकत असते। तर हंडा धुवून मी भरून घेतलेला आहे, आणि एक मी छोटं भांडं पण भरून घेतलेलं, म्हणजे आता स्वयंपाकाला लागणारच आहे। हंडा उचलून मी इकडे ठेवलेला आहे, जे तांब्याचा हंडा आहे ना ते मी बाहेर ठेवलेले, फिल्टरचं पाणी त्यामध्ये ओतून ठेवत आहोत आम्ही। आता पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे आणखीन बाहेर अंधारच आहे, पण ना मी जेव्हा पोर्च झाडत होते ना तेव्हा सुद्धा येत आहे की त्यांच्या घरी परडी आलेली होती, तेव्हा त्यांनी परडी भरलेली आहे। मला वाटतं रात्रभर जागरण करून स्वयंपाक केली की काय, खूप लवकर त्यांनी भरलेली आहे, पण तितका लवकर काही स्वयंपाक माझा झालेला नाही, आणि ठीक पण वाटणार नाही तितक्या लवकर, म्हणजे अंधारातच थोडंसं 6-7 किंवा 8-9 तरी वाजावे तेव्हा परडी भरली छान वाटतं, म्हणजे 1.5 दिवसाचं पारणं हे मानलं जातं। तसं तरी दुपारी 12च्या नंतरच हे पारणं जे आपल्याला सोडायचं असतं, उपवास सोडायचा असतो, पण ते परडी नंतर भेटत नाही, मला घाईगडबड खूप असते, त्यामुळे मॉर्निंगला लवकर पण करायचं असतं। तर डाळ लावलेली एकीकडे मी भात ठेवलेला आहे। आता आलेली मी बाहेर, तरी पण अंधारच आहे, पण मला आता पोर्च धुवून घ्यायचं आहे, अंगण धुवून घ्यायचं आहे, रांगोळी काढायची, बाहेरची कामं अगोदर मी आवरून घेते, आणि मग मी किचनमध्ये सुरुवात करते, म्हणजे बाहेरची कामं झाली ना मग निवांत मी किचनच्या कामाला सुरुवात करते। कारण असं म्हणतात की घरची कळा अंगण सांगतं, अंगण जितकं स्वच्छ आहे, छान वाटतं। तर पूर्ण पोर्चमध्ये पाणी टाकलेली, धुवून घेतलेले, झाडांना पाणी दिलेलं आहे, आजकाल पाऊस पण 2-3 दिवस झाला नाही आहे, छान ऊन असतं, त्यामुळे हे सगळी माती वाळलेली होते, सगळ्या कुंडात थोडंसं पाणी टाकलं, पोर्च धुवून घेतलं, पुसून घेतलं, अंगण धुवून घेतलेलं आहे, आणखीन रांगोळी काढायची आहे। तर अगोदर मी मुलांना उठवलेलं आहे, आणि आता आलेले मी किचनमध्ये, आणि आंबलीसाठी अगोदर मला पीठ शिजवून घ्यायचं आहे। तर थोडंसं पीठ घेतलेलं आहे, अगदी ज्वारीचं 2 चमचे मी पीठ घेतलेलं आहे, आणि छान एक बेटर बनवून घ्यायचं आहे याचं, कारण आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवलं आणि मिक्स केलं तर ते गुठळ्या बनतात, म्हणून अगोदरच छान असं पातळ बेटर बनवून घ्यायचं आहे। अगोदर खूप पातळ वाटेल, पण जसं शिजवत गेलो ना तसं ते खूप थिक होतं।
तर इथं मी घेतलेले आहेत राळे, म्हणजे या तांदळामध्ये मला राळे मिक्स करायचे होते, पण आठवणच नाही आज मान असतो राळ्याचा, परडीला राळ्याचा भातच बनवला जातो. तर इकडं मी नंतर थोडंसं म्हणजे कुकरचं टोपण काढलं आणि थोडेसे राळे त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून परत मी कुकर लावलेला आहे. आणि इकडे संग लसूण पण मी सोलून घेतलेला आहे, म्हणजे आज सगळ्या रेसिपीमध्ये लसूण हे टाकलं जातं. सपक वरण बनणार, आंबील बनणार. आंबीलमध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे, कोथिंबीर वगैरे सगळी पेस्ट बनवून टाकायची असते आणि त्या हिशोबाने इकडे थोडंसं जास्तच मी लसूण सोलून घेतलेलं आहे. आणि इकडे जे पीठ मी ठेवलेलं होतं आंबलीसाठी ते पण छान शिजलेलं आहे, तर काढून खाली ठेवलं म्हणजे गार होण्यासाठी. गार झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला ताक वगैरे मिक्स करायचं आहे. आणि इकडे कुकरात 2 शिट्या झालेले परफेक्ट डाळ शिजलेली आहे, तर एका वेगळ्या भांड्यात काढली मी. म्हणजे आज सपक वरण सपक फळ हे सगळं बनलं जातं. याच कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या डाळीमध्ये हळदी पावडर आणि मीठ टाकलेलं आहे, रवीनं घाटून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकूया आणि तडका द्यायचा आहे, म्हणजे सपक वरण बनवून तयार होईल. मग तोपर्यंत तिकडे भात पण शिजलेला आहे. आता आंबील बनवून घ्यायचं आहे आणि लसूण मी इकडं सगळं एकत्रच वाटून घेत आहे, म्हणजे जे फोडण्या होतील त्या हिशोबानं. तर इकडं अद्रक लसणाची पेस्ट वेगळी केलेली आहे आणि फक्त लसूण वाटून मी साईडला ठेवलेलं आहे. आणि कढईमध्ये तेल होतं, म्हणजे काल मी कडकण्या कोडबळी तळलेलं होतं, ते राहिले तेल मी तशीच कढई ठेवलेली होते. ते तेल मी एका भांड्यात काढलेलं आहे आणि कढई रिकामी करून घेतली आणि याच कढईमध्ये मी वरणाला तडका दिलेला आहे. तर जिरं मोहरी लसूण टाकून मी तडका दिलेला आहे. एकदम छान हे वरण बनवून तयार झालेले. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली. आता संग आंबील बनवून घेऊया. तर त्यासाठी इकडे हे जे पीठ आहे शिजवलेलं ते छान गार झालेलं आहे. त्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, दही टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, रवीनं मी हलवून घेतलेलं आहे. आंबील बनवून तयार झालेलं आहे. म्हणजे थंडी म्हणून आंबील आंबट भात हे दाखवलं जातं, म्हणजे परडी भरली जाते याची. पण मी आंबट भात काही बनवलं नाही, कारण आपल्याकडे काही ऑप्शन इथे सळायचं असतं, पण इकडं काही ऑप्शन नसतं आपल्याकडे, फक्त मिक्सर वगैरे यामध्ये ते व्यवस्थित होत नाही. पण गावाकडे सगळ्या वस्तू बनायच्या, फक्त मी आंबील बनवते. आणि काही ठिकाणी मी बघितलेले भात दही हे पण दाखवलं जातं, पण मी आंबील बनवत असते. तर इकडं वरण आंबील हे 2 वस्तू बनलेले आहेत. भात पण बनलेला आहे, म्हणजे राळ्याचा आणि हे तांदूळ मिक्स भात मी बनवलेला आहे. आणि आता दिनेशचं पण आवरलेलंच आहे. तर इकडे चहा ठेवले, तर म्हणलं मुलाला चहा शोधून दे. तोपर्यंत मी इकडं आता स्वयंपाकाची घाई गडबड मला आहे, त्यामुळे म्हणलं चहा मी ठेवलेला होता उकळलेला आहे, तर दिनेश देत आहे. आणि सगळं आवरून घेतलं. ॲपल वगैरे खायला घेतलेलं आहे दिनेश, म्हणजे चहा दूध काही घेत नाही मॉर्निंगला, ॲपल घेतलेला आहे खाण्यासाठी. आणि यांचा आणखीन पत्ता नाही, 2 वेळा फोन लावलेला होता, म्हणत होती की आणखी नैवेद्य दाखवायचा देवीला, मग येईल थोड्या वेळानं. तर येतील. तोपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता, म्हणजे 6 वाजेपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक बनवला आज. पण परडी लवकर आलेली नाही, कारण इथं येऊन ते गेलेल्या होत्या. पण काय होतं ना, सोबत ना खूप जण असतात आणि ते मी अगोदर आलेले तर बारीप्रमाणे त्यांच्या घरी घेऊन गेलेले होते, त्यामुळे 8-9 तरी मला परडी भरण्यासाठी आज वाजलेलेच होते. स्वयंपाक मी खूप लवकर केला, तरी पण बघा आता ते आपल्या हातात नसतं, त्यामुळे ना लवकर करायचं असतं. म्हणजे एक वेळा परडी इथं येऊन गेली की मग नंतर लवकर येत नाही, ते मला माहिती आहे, वर्षाला असंच होतं. तर असं इकडं आता मी बनवत आहे फळं, म्हणजे गव्हाचे फळं पण छान म्हणतात, ज्वारीचे पण छान म्हणतात, पण बाबा म्हणतात की ज्वारीचंच फळ बनवायचं, त्यामुळे मी ज्वारीचे बनवत आहे. तर इकडे थोडंसं मीठ टाकून मी ज्वारीचं पीठ मळून घेतलं. कढईमध्ये मी पाणी ठेवलेले खूप सारं, पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये छोटे छोटे फळं करून मी टाकलेले आहेत. सगळे एकत्रच टाकायचे नाही आहेत, अगोदर जे टाकले ते छान शिजल्यानंतर काढून घ्यायचं आपल्याला, मग दुसरं टाकायचं आहे. अशा प्रकारे सगळेच फळं मी करून घेतलेले आहेत. आणि आता मी रांगोळी काढत आहे, म्हणजे पूर्ण हाडकलेलं होतं, परत मी पाणी टाकलेले अंगणामध्ये आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 6 तरी वाजलेले आहेत. आणि ज्यांची परडी भरून झालेली आहे ते सगळेजण जोगवा मागायला येत आहेत, म्हणजे इथं काही जण पहाटे 5 वाजताच परडी भरलेली आहे. तर असं चिमण्यानं तांदूळ टाकलेले, तरी बाहेरची कामं झालेली आहेत, म्हणजे धावपळ सुरूच असते. थोडंसं किचनची कामं होतात, थोडीशी बाहेरची होतात, चलत असतं. तर आता मी इकडं गव्हाचं पीठ मळून ठेवत आहे चपातीसाठी, म्हणजे फळं सपक वरण हे तर बनलेलं आहे परडीसाठी, पण चपाती भाजी हे पण मी बनवणार आहे. तर इकडं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि कणिक मी मळून झाकून ठेवलेली आहे. आणि भाजीमध्ये आज टमॅटो कांदा आणि मिरची मिक्स भाजी मी बनवणार, म्हणजे चटणी बनवणार एक प्रकारची. आणि तर परडीसाठी मी शिधा काढून ठेवत आहे. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, मिरची, कडकणी, कोडबळे, कांदे हे सगळं मी परडी भरण्यासाठी घेतलेले, म्हणजे कोरडी परडी आहे ही. परत नैवेद्य थाळी हे पण मला मांडून घ्यायची आहे, कारण परडी आल्यानंतर थांबणार नाहीत, खूप घाईगडबड असते त्यांना आज, त्यामुळे सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवत आहे. इथं जे तुळजापूरून प्रसाद आणलेला आहे ते पण मी सगळं काढून घेतलेला आहे. आणि देवपूजा आणखीन झालेली, तेच म्हणत आहे ते देवपूजाच केली नाही आणि सगळे आवडत बसलेले, अगोदर देवपूजा कर म्हणजे सवाशी होईल काम, तर त्यांचं बरोबर आहे. देवपूजा झाल्याशिवाय ना ठीकच वाटत नाही कुठलीही कामं करायला. तर अगोदर मी पूजा केलेली आहे आणि यांचं यावरून चहा वगैरे दिलेला आहे. फळं घेऊन आले, सगळे काढून ठेवलेले आहेत मी. आणि इकडं आता नैवेद्य थाळी मी काढत आहे. तर ज्वारीची फळं आणि राळे आणि तांदूळ मिक्स भात, फक्त राळ्याचा जमला तरी बनवायचं, पण राळे म्हणजे तितके व्यवस्थित मला काढता येत नाही, ते 1-2 साल आहेत त्यामुळे मी थोडेसे तांदळात टाकलेले होते. तर हे भात घेतलेला आहे, सपक वरण
आंबील तूप हे सगळं घेतलेलं आहे. म्हणजे नैवेद्य थाळी मी काढून ठेवलेली आहे आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, अंबाबाईची आरती करून घेते. बाबांचे आंघोळ झालेले लवकरच केले, तर 7 वाजताच आंघोळ केली, कारण परडी येणार घरी. तेच म्हणलं मी की लवकर आंघोळ करा, म्हणजे कुठेतरी बाहेर गेली की लवकर येत नाहीत, म्हणून म्हटलं अगोदर आंघोळ करा आणि इथंच बसा, म्हणजे परडी आल्यानंतर पूजा आरती करता येते, म्हणजे वेट करायला नको. तर बाबा इथंच बसलेले आहेत आणि रोजची देवपूजा झालेली आहे. तर ही आहे आजची देवपूजा आणि आता आरती करून घेऊया. देवीला नैवेद्य दाखवलेला आहे, परडीमध्ये नैवेद्य भरलेला आहे आणि जी आता पूजेचं मी काढलेली नैवेद्य थाळी आहे सगळं मी बाहेर आणून ठेवत आहे. म्हणजे मला माहिती आहे परडी आल्यानंतर थांबणार नाहीत, म्हणून सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवली आणि त्यांचाच वेट करत आहे. दिनेश बाबा दोघंजणी गेलेत परडी आणण्यासाठी, पण गर्दी खूप आहे, खूप जण आहेत. आणि इकडे या धावपळीमध्ये दूध उतू गेलेले बघू शकता, पूर्ण गॅसवरती ते दूध मी पळत येऊन बंद केलं तरी पण ते दूध उतू गेलेलंच आहे. तर असं आता इकडे मी बनवत आहे चटणी. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले, मोहरी, जिरे, थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची, कांदा खूप सारा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकलेले आहेत आणि परतून घेऊया. आता टाकूया मसाले. मसाल्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकले, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेली आहे. तर चटणी तिकडे बनत आहे आणि तोपर्यंत परडी पण आलेली आहे. म्हणजे दिनेश परडीच घेऊन आला आणि ते ताई आणखीन कुठे आहेत काय माहिती. म्हणजे सगळेजण असंच करत आहेत, परडीच घेऊन येतात, मग ते जिथं परडी गेले ते ताई येतात त्याच्यामागं. तर इकडं यांना अगोदर मी हळदी कुंकू लावत आहे. परडीची पूजा हळदी कुंकू लावून केलेली आहे. पूजेची सामग्री सगळी मी अगोदरच काढून ठेवलेली आहे आणि इकडे बघू शकता एक ताई येऊन थांबलेले आहेत आणि भैया येऊन थांबलेले परडी नेण्यासाठीच. म्हणजे सगळ्यांना ना घाई गडबड खूप असते, म्हणजे एक वेळा परडी येऊन गेली की नंतर येणार नाही हे सगळ्याच्या डोक्यात चालत असतं, त्यामुळे ना त्या परडीसोबतच येतात खूप जण. तर इकडं परडीची आम्ही पूजा केलेली, परडी भरलेली आहे, कोरडी परडी भरलेली आहे आणि देवीचे आरती करून घेतली, मनोभावे दर्शन करून घेतलेलं आहे आणि तांदूळ किंवा ज्वारी खाली टाकली जाते परडीच्या. तर ते मी आता कवरमध्ये भरून देत आहे आता आईला. म्हणजे त्यांची आई पण आलेली, पण आई इथं आलेली नाही, म्हणजे आणखीन एक ठिकाणी गेलेले असं म्हणत होते. म्हणजे घरातनं 2 जण निघालं आणि बाबा म्हणत होते की खाली पेपर घालायचं, त्यावरती ते तांदूळ घालायचं, म्हणजे पायधुळीत होत नाही. तर त्यांचंही बरोबरच आहे, म्हणजे पूजेच्या ह्याच्यावरती पाय वगैरे देऊ नये. तर अगोदर मी सगळे सामान उचललं आणि पुसून घेतलेले फरशी, म्हणजे पायधूळ होऊ नये, तिथं पाय पडू नये, कारण हिरणं फिरणं तर तिथंच आहे. तर अगोदर मी जोगवा मागून आलेली आहे, मस्त तोपर्यंत चटणी बनवून तयार झालेली आहे. आता मी चपात्या बनवून घेते. दिनेश इकडे जेवायला वाढून घेत आहे आणि खाली खूप सारे भांडे झाले, खूप सारा पसारा झाले. दिनेश तेच म्हणते मग मी इतका पसारा कसा झाला, आज घाई गडबडीतनं खूप सारं काढलं मी आणि ते सगळं जमा केलेलं आहे. तर आता निवांत काढणारे अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाटते आणि टिफिन भरून देते. लेट झालेलाच आहे, लेट काही 9 वाजलेत, 9 साडेनऊ दररोजच टायमिंग आहे हे. तर इकडे चपाती मी लाटून घेत आहे, तोपर्यंत तिने जेवायला वाढत आहे बाबाला आणि त्याला वाढून घेत आहे आणि टिफिन भरण्यासाठी मी इकडे चपात्या बनवत आहे. म्हणजे आज भाकरी वगैरे काही बनणार नाहीत, कारण फळ वगैरे बनलेले आहेत, परडी भरलेली आहे, तर फक्त सगळ्यांसाठी मी चपात्याच बनवत आहे. आता कुणाला आवडो किंवा न आवडो, बाबा चपाती खात नाहीत, तरी पण आज चपातीच वाढलेली आहे मी सगळ्यांना. तर इकडे जेवण चालू आहे दोघांचं. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त जेवण थाळी तयार आहे. तर इकडे तूपही टाकलेले सपक वरणावरती, म्हणजे सपक वरण आणि फळं आणि तूप मस्त कॉम्बिनेशन आहे. तर दिलेलं आहे इकडं आणि आमच्या राजकुमारचं पूर्ण लक्ष त्या मोबाईलमध्येच असतं. मी विचारते कसं बनलेलं आहे सगळं, पण हो मम्मी खूप छान खूप छान म्हणत असतो आणि त्या खाण्यात अर्ध लक्ष आणि त्या फोनमध्ये अर्ध लक्ष सुरू आहे त्याचं. तर जेवण करत आहे दोघंजण. आता मी बाकीच्या सगळ्या चपात्या बनवून घेते, किचनपासून फ्री होते, मग नंतर खूप सारे भांडे कपडे हे सगळी कामं चालणार आहेत. तर इकडे बघू शकता मस्त अशा चपात्या बनवून तयार होत आहेत. म्हणजे मी 3 पदरी चपाती बनवते, गाळ झाली तरी खूप छान लागते ही चपाती, म्हणजे असं कडकपणा येणार नाही, नरम बनवून राहते. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 10:30 वाजलेले आहेत. सगळी कामं आवरलेली आहेत. म्हणजे ना आज पहाटे 5 वाजताच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती, कारण आज परडी भरायची होती. म्हणजे दररोज एक वेगवेगळ्या प्रकारचे सण असतात. उद्या दसरा आहे, तर उद्या तरी वेगळी धावपळ असणार आहे, पण आज परडी भरणं म्हणजे कसं, परडी भरणारे जे असतात ना ते लवकर आपल्याला भेटत नाही. ते एक वेळा येऊन गेले होते मॉर्निंगला, म्हणजे मी 5 वाजता केले तरी पण सगळ्या ताई मला वाटतं 4 वाजताच केलेले आहे. त्यांचंच अवघड झालं. मी नंतर वेट करत बसली, दिनेश जाऊन घेऊन आला, तर नंतर मग मी परडी भरली. तरी पण 9 वाजलेले होते तेव्हा. मग त्यानंतर जे आहे ना स्वयंपाक वगैरे मॉर्निंगला लवकर मी केलेला होता. त्यानंतर फक्त चपात्या मी बनवायच्या ठेवलेल्या होत्या, चपात्या मी बनवत आहे. तर ही आहे आजची देवपूजा. धान किती छान दिसत आहे ना आज. तर हे सगळं जेमकावून स्वच्छ केलेलं आहे. तर इकडे बघू शकता टोपलं गच्च भरले, टप्प भरलेलं आहे. एका ते ठेवलेत मी आणि परत इथं ठेवले किचन काउंटर. इतके भांडे झालेले होते. कपडे मी मशीनला लावले, पण सगळं वेळेत आवरलेलं आहे. तर असं ताईनं आता ही सगळी कामं होत राहतील. यासोबत या व्हिडिओला इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका.